नमस्कार, स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। अहिल्यानगर होणार हिरवेगार। पद्मश्री पोपटराव पवार यांचे ग्रीन सिटी मोहिमेचे कौतुक। जागतिक तापमान बदलावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनराई निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे। अहिल्यानगर शहरात साई द्वारका सेवा ट्रस्ट, अहिल्यानगर महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम राबवण्यात येत आहे। उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या मोहिमेला आणि येथील रोपवाटिकेला पद्मश्री पोपटराव पवार आणि व्याख्याते गणेश शिंदे यांनी भेट देऊन कौतुक केले। या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक वॉर्डात देशी आणि दर्जेदार झाडांची लागवड केली जाणार आहे। प्रत्येक वॉर्डात 10,000 झाडे लावून त्यातील 50% जरी जगली तरी येत्या 2 ते 3 वर्षात संपूर्ण शहर हरित होईल असा विश्वास पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केला। तर जाधव परिवाराच्या सामाजिक भानातून सुरू असलेली ही संकल्पना शहराला हिरवेगार करेल अशा शब्दात त्यांनी मोहिमेला शुभेच्छा दिल्या। यावेळी व्याख्याते गणेश शिंदे यांनी देखील मोहिमेची पाहणी करून हरित संकल्पनेला शुभेच्छा दिल्या। खरं म्हणजे आज आपण पाहतो की जगभर तापमान बदलामुळे सगळं निसर्गच बदलून गेलेला आहे। अशा परिस्थितीत आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणं हे पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणून तापमान बदलाचं उत्तर म्हणजे मोठ्या प्रमाणात वनराई निर्माण करणं। म्हणून नगरमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर असतील आणि त्यातल्या उपमहापौर धनंजय जाधव यांच्या विशेष संकल्पनेतून नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील हरित अहिल्यानगर सिटी ही जी संकल्पना पुढे आलेली आहे, मला वाटतं याचा खूप चांगला उपयोग होईल। कारण शेवटी वंदनीय राष्ट्रसंत सांगतात, पुढारी जसे वागते गावोगावी तसे लोक वागते घरोघरी, म्हणून आहे जबाबदारी पुढाऱ्यांवरती। म्हणून धनुभाऊंनी जो पुढाकार घेतलेला आहे आणि अहिल्यानगर महानगरपालिकेचं सर्वांचं पाठबळ आहे, मग त्यात आमदार संग्राम भैया असतील आणि सगळी टीम आज ज्या प्लॅनिंगने अहिल्यानगर सिटी ग्रीन करण्याचा संकल्प केलेला आहे, हा मला वाटतं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। निश्चितपणे प्रत्येक वार्डात 1,00,000 झाडं लागवडीचा संपूर्ण संकल्प आहे, पण मला वाटतं प्रत्येक वार्डामध्ये जर 10,000 जरी झाडं लागली आणि त्यातली 50% जरी जगली तर मला वाटतं संपूर्ण शहर हरित होईल। कारण आज मी या नर्सरी त्या ठिकाणी पाहिलं की सगळी अतिशय दर्जेदार आणि आपली देशी झाडं आहे। याचं जर वृक्षारोपण झालं तर मला वाटतं खरोखर पुढच्या 2-3 वर्षात अहिल्यानगर शहर या हरित झाल्याशिवाय राहणार नाही। धनुची खरी संकल्पना, कारण वडिलांपासून आजोबांपासून जे एक सामाजिक भान या जाधव परिवाराला आहे ते मी गेली 30 वर्षे पाहत आहे, 40 वर्षे पाहत आहे। कारण या कुटुंबात माझा अतिशय कौटुंबिक संबंध असल्यामुळं त्याच विजयांनी, कारण धनुभाऊचे वडील म्हणजे भाऊसाहेब उर्फ कृष्णा जाधव संपूर्ण नगरकरांचं एक अजात शत्रू असं व्यक्तिमत्व होतं आणि तोच वारसा घेऊन धनुभाऊने अतिशय चांगल्या प्रकारे उपमहापौर झाल्याबद्दल आणि झाल्यानंतर चांगली संकल्पना हातात घेतली आणि संकल्पना निश्चितपणे नगर शहराला उद्याच्या भविष्य काळात हिरवगार केल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, माझे मित्र आणि अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव साहेब, खरं तर ते महाविद्यालयीन जीवनापासून माझे मित्र आहेत। आम्ही कॉलेजलाही सोबत होतो आणि अगदी कॉलेज जीवनापासून अनेक वेगवेगळ्या विषयांना हात घालणं, म्हणजे सुरुवात त्यांनी आरोग्याच्या विषयावरनं केली होती। जे रुग्ण असतील त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देणं, त्यांना मदत मिळवून देणं, याच्यासाठीही मोठं काम त्यांनी उभं केलं। आणि आज जेव्हा मी इथे आलो तर त्यांनी हे सगळं अहिल्यानगर हरित करावं या दृष्टीनं एक नवीन उपक्रम हाती घेतलाय। एक छान हरित बँक इथे आज पाहायला मिळाली। खरं तर पद्मश्री माननीय पोपटराव पवार साहेबांनी या हरित बँकेला आज इथे व्हिजिट दिलेली आहे आणि त्यांनी आवाहन केलंय की हा केवळ उपमहापौर म्हणून धनंजय जाधव साहेब यांचाच उपक्रम नाहीये, तर सगळ्या नगरकरांनी यात सहभागी व्हायला हवं। आणि जिथे जिथे ओपन स्पेस असेल, जिथे जिथे झाडं लावण्यासारखी जागा असेल, इथून झाडं नेऊन तिथे लावावीत, ती वाढवावीत, टिकवावीत
मला वाटतं तोच या उपक्रमाला खरा पाठिंबा राहील. म्हणून मी सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना आवाहन करेल की आपण या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि स्वच्छ, सुंदर आणि हरित अहिल्यानगर व्हावं हीच इच्छा व्यक्त करतो. थँक्यू. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.